प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये अखेर आदित्यच्या समोर सावनी नाटक करते आहे हे सत्य एका व्हिडिओच्या मार्फत आलेले आहे आणि हा व्हिडिओ शूट केलेला आहे तो म्हणजे मिहिरने त्याच्याच घरात जेव्हा हर्ष आता सावनीला भेटायला आलेला आहे त्यावेळेला त्या दोघांचा प्लॅन काय आहे, आदित्यला कसं आपल्या बाजूने वळवायचं, खोटं नाटक कसं केलेलं आहे आपण आणि आदित्यला कसं मूर्ख बनवलंय हे सगळा व्हिडिओ ज्या वेळेला आदित्य पाहतो आणि त्याच वेळेला आदित्यने कोर्टामध्ये जो काही आता आपला निर्णय सांगितलाय त्याने सावनी 3 ताड उडा कोर्टामध्ये आदित्यने मुक्ता आणि सागर यांच्याकडे राहायचं सांगून आता सावनीचं तोंड देखील न बघण्याचा आता निर्णय घेतला। सावनीला जबरदस्त धक्का बसलेला आहे आणि या सगळ्यामुळे आता आपला आदित्य आपल्या घरात परत आल्यामुळे कोळी कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालेला आहे। आता हा व्हिडिओ कसा शूट केला, व्हिडिओमध्ये सावनीने अशा काय गोष्टी बोलल्यात ज्याच्यामुळे आदित्यला सावनीच्या बद्दल अधिक राग आलेला आहे, सगळं आता ज्या दिवशी कुटुंब न्यायालयामध्ये केस चालू असते त्यावेळेला नाटक करत सावनी अगदी खांद्यावरून पदर सोज्वळ बाईचा आव घेत आता कोर्टात आलेली असते आणि त्याच वेळेला मुक्ता, सागर आणि इकडे आता इंद्रा पण येते। सावनी आदित्यला घेऊन आलेली असते आणि ती मुद्दाम आदित्यच्या समोर बोलते, मुक्ता आणि सागर तुम्ही अजून मला किती त्रास देणार आहात, खरं तर तुम्हाला या सगळ्यामध्ये आता माझी कीव वाटली पाहिजे, तुमच्याकडे सही आहे ना, तर प्लीज माझ्या आदित्यला माझ्याकडे राहू द्या ना। असं म्हणत असताना मुक्ता मात्र आदित्यकडे पाहते, एक गोड स्माइल देते आणि त्यानंतर चल आधी बाळा आपण आता कोर्टात जाऊया असं म्हणत सागर त्याचा हात धरतो आणि त्याला कोर्टात घेऊन येतो। कोर्टात घेऊन आल्यावरती इकडे आता सावनी मुक्ताला धमकी देते, काहीही झालं ना तरी सुद्धा तू तोंडावरती आपटणार आहेस, कारण आज काहीही झालं तरी आदित्य या सगळ्यामध्ये माझ्याचकडे राहणार अशी साक्ष देणार आहे। यावरती मुक्ता काहीच बोलत नाहीये आणि आता मुक्ता थोडीशी उदास होऊन इकडे कोर्टात येते। कोर्टात आल्यावरती दोन्ही पक्षांचे आर्ग्युमेंट सुरू होतात। याच्यावरती आता इकडे सागरचे वकील सांगायला लागतात, सावंत वकील, की खरं तर सावनी या आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी सक्षम नाहीयेत आणि या सगळ्यामध्ये त्या आपल्या मुलाला एक कुटुंब देऊ शकत नाहीयेत। यावरती कल्याणकर वकील म्हणतात असं नाहीये, माझ्या अशील सावनी या आपल्या मुलाचा उत्तमरित्या सांभाळ करतायत आणि आत्ताच ज्याप्रमाणे सावंत वकील बोललेले आहेत की या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे कुटुंब नाहीये, हो नाहीये कुटुंब, त्या एकट्या पडल्यात म्हणून कदाचित त्यांना या सगळ्यामध्ये आपल्या मुलाची जास्त गरज आहे आणि आदित्य आणि सई हे 2 मुलं ह्यांची आहेत, त्यातलं एक मूल म्हणजे सई ऑलरेडी सागर कोळी यांच्याकडे असतं, तर आदित्यची कस्टडी किमान सावनी मॅडमना दिली तर त्या मेंटली स्टेबल राहतील आणि आपल्या मुलाच्या सहवासामध्ये त्या आता बऱ्या सुद्धा होतील। असं म्हणत असताना इकडे सावंत वकील सांगायला लागतात, त्या बऱ्या होण्यासाठी आपण एका निष्पाप मुलाला या प्रयोगामध्ये नाही सामील करून घेऊ शकत, खरं तर त्याला त्याची फॅमिली पाहिजे, आई वडिलांच्या बरोबरच त्याला या सगळ्यामध्ये आजी आजोबा आत्या काका त्याची छोटी बहीण अशा फॅमिलीचा जो काही आनंद मिळाला पाहिजे तो आनंद फक्त त्यांना कोळी कुटुंबामध्येच मिळू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सागर कोळी हे एक उत्तम बिझनेसमॅन आहेत, ते आपल्या दोन्ही मुलांचा सगळा खर्च व्यवस्थितरित्या सांभाळू शकतात। त्या उलट सावनी मॅडमचं इन्कम सोर्स काहीही नाहीये, त्यांचं स्वतःचं घर नाहीये, त्या सध्या त्यांच्या भावाकडे राहतात आणि त्यामुळे या सगळ्या त्या आपल्या मुलाला आर्थिकदृष्ट्या सिक्युअर करू शकत नाहीत, म्हणून सुद्धा आर्थिकदृष्ट्या सिक्युअर असलेल्या पॅरेंट्स म्हणजे सागर कोळी यांच्याकडे इकडे आता आदित्यची कस्टडी द्यावी ही मी कोर्टाला विनंती करतो। दोन्ही पक्षाचे आर्ग्युमेंट आता इकडे जज साहेब ऐकतात आणि जज साहेब सांगायला लागतात, ठीक आहे तुमच्या दोघांचेही आर्ग्युमेंट मी ऐकलेले आहेत, आता ज्याच्या कस्टडीचा प्रश्न आहे मला त्याच्याशी बोलायचं आहे, त्या आदित्य कोळीला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी मिळावी। आता सगळं आदित्यच्या एका वाक्यावरती निर्भर असतं की त्याला कुठे राहायचं आहे, सावनीकडे राहायचंय की सागरकडे। असं आदित्यला बोलवल्यावरती सागर इतका पॅनिक होतो, मुक्ता त्याचा हात हातात घेते आणि सागर काहीही होणार नाहीये, सगळं काही ठीक होणार आहे, तुम्ही आता आई एकविरेवरती विश्वास ठेवा असं म्हटल्यावरती मग आता आदित्यला बोलवलं जातं। ज्या वेळेला कोर्टामध्ये बोलवलं जातं सावनी इकडे त्याच्याकडे पाहते आणि आधी बाळा असं म्हणत त्याला एक प्रकारे इशाराच करते की मी आजारी आहे, तुला माहिती आहे ना, तुला कुणाकडे राहायचं आहे ते, असं म्हणत असताना इकडे आता आदित्य तिच्याकडे पाहतो आणि तोपर्यंत सागर आदित्यला हाक मारतो, आदित्य तुला पप्पांकडे राहायचं आहे ना। सागर बिचारा भाऊकपणे हे सगळं बोलून जातो आणि इथे जज साहेब चिडतात, सागर कोळी जर का पुन्हा त्याला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केलात ना तर तुम्हाला शिक्षा केली जाईल, त्याला त्याचा निर्णय घेऊ दे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा तुम्ही दबाव आणू शकत नाहीयेत,
त्यामुळे त्या मुलाला आईकडे राहायचंय की वडिलांकडे हे तो स्वतः मुलगा ठरवेल, तुम्ही नाही, असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते, सागर काय करताय, जरा तरी शांत घ्या, असं करून तुम्ही कोर्टामध्ये उगाचच केसला एक वेगळं वळण लागेल आणि आपली बाजू कमजोर होईल, असं म्हणत मुक्ता सागरला समजवते. आदित्य खूप दुविधामध्ये असतो. तेवढ्याशा मुलाला आपण वडिलांकडे राहायचं असतं खरं तर, कारण तिकडे त्याची बहीण, आत्या, आजी, आजोबा हे सगळी नाती त्याला मिळणार असतात. तर इकडे मम्माकडे आल्यावरती काही बाहेरचं खाणं आणि सारखं दी पार्ट्या आणि त्याचं बोर्डिंगचं हे सगळं होणार असतं आणि त्यामुळे तो थोडासा उदास असतो आणि तो विचार करत असतो, मला तर खरं पप्पांकडे राहायचंय, तिकडे आजी आहे आणि सगळी फॅमिली आहे, पण इकडे मम्मा माझी आजारी आहे, आता तिला सध्या जास्त गरज आहे. जज साहेब म्हणतात, आदित्य बाळा तू सांग बरं तुला कोणाकडे राहायचंय. फायनली आदित्य आता सगळ्या आठवणी रिकॉल करायला लागतो. त्याला आता मुक्ता आणि सागर सोबतचे क्षण आठवतात, सई सोबत केलेली गोड भांडणं आठवतात, आजी आजोबांचं, काकाचं, आत्याचं प्रेम आठवतं, पण त्याच वेळेला आपल्या आईची तब्येत सुद्धा आठवते आणि त्यामुळे मग मात्र आता तो विचार करतो, नाही जरी मला पप्पाकडे राहायचं असलं तरी मम्माला माझी गरज आहे, ती या सगळ्यामध्ये आजारी आहे, जर का मी पण तिला सोडून गेलो तर मात्र खूप गोष्टी कठीण होतील आणि ती या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास करून घेईल, त्यामुळे मला तिच्याकडेच राहायला पाहिजे. आणि आता तो कोर्टासमोर बोलतो, मला खरं तर माझ्या, असं म्हणून तो मम्माकडे राहायचंय हे वाक्य पुढचं बोलणार, पण त्याच वेळेला इकडे आता इंद्रा उठते आणि इंद्रा मला चक्कर आली असं आता ऍक्टिंग करायला लागते. इंद्रा पूर्णपणे खाली कोलमडते. मग सगळं कुटुंब आता इंद्राकडे पाहायला लागतं, सगळं तिकडे बसलेले कोळी कुटुंब, त्याचबरोबर कोर्टातली सगळी माणसं काय झालं म्हणून इंद्राकडे वळतात आणि त्याच वेळेला जज साहेब म्हणतात, एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घेऊया, यांना जर का मेडिकल इमर्जन्सी असेल तर डॉक्टरांना बोलवून घ्या आणि डॉक्टरांना बोलवून या सगळ्यामध्ये आता तुम्ही लवकरात लवकर काय ट्रीटमेंट करायची ती करा. 10 ते 15 मिनिटासाठी कोर्टाचा कामकाज तहकूब करण्यात येते आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता 10-15 मिनिटामध्ये काय करायचं ते करून घ्या, असं म्हटल्यावरती मग आता सागर म्हणतो, काय झालं आई, मम्मी काय झालं, मम्मी बस इकडे, मी आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना घेऊन येतो, असं म्हणतच आता इकडे हा पुढचा ड्रामा सुरू होतो. पण ते आपल्याला नंतर फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जाणार असतं की या 10 ते 15 मिनिटात काय घडलेलं आहे आणि या 10 ते 15 मिनिटामध्ये आदित्यचं मन कसं पलटले आणि आदित्यने केसला काय वेगळं वळण लावले. मग मात्र आता इकडे ज्या वेळेला हे केससाठी 10-15 मिनिटाचा अवधी दिला जातो, त्या 10-15 मिनिटामध्ये इंद्राला बरं करण्यासाठी जे करता येईल ते सागर करत असतो आणि आता 10 ते 15 मिनिटामध्ये इंद्रा बरी होते. तोपर्यंत इकडे सावनी विचार करत असते, तिला माहिती असतं की हा सगळा ड्रामा आहे आणि ती विचार करते काय ह्यांचा ड्रामा चाललाय, म्हणजे खरं सांगायचं कितीही ऍक्टिंग यांनी केली ना की आता आदित्यशिवाय मला करमत नाहीये किंवा आदित्यशिवाय मी राहू शकत नाहीये, तरी सुद्धा आदित्य या वेळेला काही ह्यांचं ऐकणारच नाहीये. आदित्य या सगळ्यामध्ये आता यांना कोणत्याही बाबतीत बदलणार नाही, कारण काहीही झालं तरी आदित्यला मी अशी पठडी पडवले की या सगळ्यामध्ये आदित्य माझ्यासोबत राहणार. हे सगळं चालू असताना आता इकडे 12:20 झालेली असतात आणि बरोबर 12:30 कोर्टाचं काम सुरू होतं. काम सुरू झाल्यावरती मग जज साहेब म्हणतात, आदित्य बाळा सांग ना की तुला कुणाकडे राहायचंय. आता इकडे आदित्य सगळ्यांकडे एक नजर पाहतो आणि आपला निर्णय पूर्णपणे सगळ्यांच्या समोर आता सांगायला लागतो. आदित्य सांगायला लागतो की मला माझ्या पप्पांकडे राहायचंय, मला माझ्या फॅमिलीकडे राहायचंय, तिकडे माझी आजी आजोबा, माझी बहीण, काका, आत्या आणि माझी मुक्ता आंटी आहे आणि तिकडे मला राहायचं आहे. असं म्हटल्यावर ती सावनीच्या पायाखालची जमीनच हादरते. तिला कळतच नसतं की नक्की काय चाललंय. मी तर ह्याला अशी पठडी पढवलेली आहे तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हा असं बोलतोय, नाही हे काहीतरी चुकीचं घडतंय असा विचार आता इकडे तिच्या मनात येतो आणि ती सटपटते. असं काय घडलं या 10 मिनिटांमध्ये की हा आता आदित्य अचानकपणे पलटी मारलेली आहे त्यांनी, ही गोष्ट तिला कळतच नसते. हर्ष सुद्धा गडबडतो की इतकं सगळं सावनीने चांगलं नाटक करून आणलं होतं, मग अचानकपणे हे काय घडलं, काहीच कळत नसताना आता मात्र इकडे कोळी कुटुंब आनंदाने नाचायचं फक्त बाकी असतं. कोळी कुटुंबाची लगबग बघून, कोळी कुटुंबाचा आनंद बघून सावनीला खूप राग येत असतो. काय झालं हे सगळं, म्हणजे मी तर या सगळ्यामध्ये प्रयत्न केले होते, कल्याणकर वकील पण 3 तार ओढतात. आतापर्यंत त्यांना वाटत असतं की आपण केस जिंकलोच ऑलमोस्ट, पण ही केस आपण जिंकलो नाहीये, हरलोय हे कळल्यावरती ते सावनी सगळेच जण गडबडतात. बरं आता हे सगळं चालू असताना आदित्य म्हणतो, हो मला माझ्या कोळी कुटुंबासोबतच राहायचं आहे. फायनली जज साहेब सगळ्यांच्या समोर सांगतात की दोन्ही पक्षाच्या आर्ग्युमेंट सुद्धा ऐकलेल्या आहेत,
त्यावरून सुद्धा आदित्य याची कस्टडी त्याच्या वडिलांना देणं हेच हितावह आहे। तिकडे फॅमिली आहे, एक आर्थिक सिक्युरिटी आहे आणि त्याचबरोबर आदित्यला पण तिकडे राहायचं आहे। या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे आदित्यची कस्टडी ही सागर कोळी यांना देण्यात येत आहे असा कोर्टाचा फायनल निर्णय येतो आणि आता कोळी कुटुंब नाचायला लागतं। मग कोर्टाचं कामकाज कायमचं तहकूब केलं जातं, ही केस क्लोज होते। केस क्लोज झाल्यावरती जज साहेब उठून जातात। इकडे आता सावनी आदित्यला प्रश्न विचारण्यासाठी समोर येणार तर तिकडे सागर येतो, आदी 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 असं म्हणत त्याला मिठी मारतो आणि आता आपल्याला दाखवलं जातं की फ्लॅशबॅक मध्ये काय झालं होतं। इकडे आता ज्या वेळेला आदित्य सांगणार की मला सावनीकडे राहायचं आहे त्याच वेळेला इकडे इंद्राला चक्कर येते। चक्कर आल्यावरती सागर म्हणतो मी ताबडतोब डॉक्टरांना घेऊन येतो असं म्हणत सगळ्यांचं लक्ष जेव्हा इंद्राकडे असतं सागर आदित्यचा हात धरतो आणि चल डॉक्टरांना आणूया असं म्हणत त्याला बाहेर घेऊन येतो। कुणीच बघितलेलं नसतं की सागरने आदित्यला बाहेर आणले। आदित्य म्हणतो पप्पा मला का आणलं तुम्ही? मग न्यायालयाच्या बाहेर आल्यावर आदित्यला सागर म्हणतो हे बघ आता पुन्हा एकदा 10 मिनिटात कोर्टाचं काम सुरू होईल। ज्या वेळेला कोर्टाचं काम सुरू होईल आणि त्याच वेळेला आता इकडे तुला विचारण्यात येईल की तुला कुणाकडे राहायचंय। मी तुला हे सांगतच नाहीये की तू कुणाकडे राहा हे तयार कर किंवा तू माझ्याकडे राहा म्हणून। माझी जरी इच्छा असली तरी सुद्धा मी तुला कोणत्याही प्रकारे मॅन्युपुलेट करणार नाहीये, पण जे खरं आहे ना ते मी तुझ्यासोबत आणण्याचा प्रयत्न करतोय। हा बघ हा व्हिडिओ बघ आणि त्यानंतर मग तुला जे काही ठरवायचं आहे ना ते तू ठरव असं म्हणत मग मात्र आता इकडे तो व्हिडिओ मिहिरने शूट केलेला असतो। हर्ष ज्या वेळेला सावनीला भेटायला आलेला असतो त्यावेळेचा तो व्हिडिओ आदित्यच्या समोर आणला जातो। आदित्यला तो व्हिडिओ सागरने दिल्यावरती त्याच्यामध्ये सावनी सांगत असते बघितलंस हर्ष माझा प्लॅन कसा वर्कआउट झालाय ते। आजारी पडायचं जरासं नाटक काय केलं मी। अरे आदित्य काळजी घेतोय माझी, त्याला असं वाटतंय की त्याच्या मम्माला काही त्रास होईल आणि म्हणून तो माझी काळजी घेतोय, मला जपतोय। तुला कळतंय का काय आहे ते? म्हणजे आता त्याला अजिबात मला पूर्णपणे खात्री आहे की काहीही झालं तरी सुद्धा तो कोळी कुटुंबाकडे राहण्यासाठी 100% नकार देणार आहे। यावरती हर्ष म्हणतो सावनी तू तर खरंच मॅजिक करतेस। म्हणजे मी ज्या वेळेला इकडे गेलो होतो ना स्कूलमध्ये आणि त्याला फक्त म्हटलं की तुझ्या मम्माची तब्येत बरी नाहीये, केवढा हादरला तो, केवढा सटपटला। सावनी तो तुझ्यावरती प्रेम करतो। यावरती सावनी म्हणते त्याच तर गोष्टीचा मी फायदा करून घेतलाय ना। मी आजारी पडल्याची ऍक्टिंग केले आणि त्याला त्या कुटुंबापासून कायमचं तोडण्यासाठी मी बरोबर त्याला मॅन्युपुलेट पण केले। मी त्याला सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तो फक्त माझ्याकडेच राहायला पाहिजे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे आदित्य हा व्हिडिओ पाहतो आणि आपलीच मम्मा आपल्याबद्दल इतका विचार हे करू शकते आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आता अशा प्रकारे ट्रीट करू शकते त्याला विश्वासच बसत नाही। खोटारड्या सावनीचा खरा चेहरा समोर आलेला असतो। ज्या वेळेला त्याच्या समोर हा चेहरा येतो आणि त्यावेळेला मग आता सागर म्हणतो मी तुला फार काही सांगत नाहीये, तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यायला तू समर्थ आहेस असं म्हणत फायनली 10 मिनिटांमध्ये काय घडलं होतं की ज्याच्यामुळे आदित्यने आपला निर्णय बदललाय हे आपल्याला दाखवलं जातं आणि मग खोटारड्या सावनी सोबत राहण्यासाठी तो नकार देतो आणि या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा आता हे मी मम्माकडे राहणार नाही हे त्याचा निर्णय फायनल असतो। बरं आता हे सगळं घडल्यावरती इंद्रा खूप खुश होते। माझं पांढऱ्या पाण्यातलं पापलेट माझा आदित्य परत आला असं म्हणत इंद्रा खूपच खुश झालेली असते आणि आधी किती आनंद झालाय मला तुला सांगू, माझा नातू कायमचा माझ्याकडे आलेला आहे असं आता तो म्हणायला लागतो। हे सगळं होत असताना मग आता इकडे सागर म्हणतो मम्मी तू तर फक्त नाचायचीच बाकी राहिलेली आहेस। त्यावरती इंद्रा म्हणते नाचायची बाकी म्हणजे मी आता नाचतच आहे, नाचायलाच लागते। सागर म्हणतो नको हे कोर्ट आहे इथे नाचू नकोस। मुक्ता खूप खुश होते, आदित्यला जवळ घेते। फायनली या सगळ्यामध्ये आता ज्या गोष्टी झालेल्या असतात त्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात पण सावनीला आणि हर्षला कळत नसतं की नक्की असं काय झालंय की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आदित्यने आपला निर्णय बदललाय आणि त्यामुळे मग मात्र तिला हे जाणून घ्यायची उत्सुकता सुद्धा असते। आणि इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये ती आता रागारागात आदित्यकडे येते। आदित्य असं म्हणत ती एकदम चिडलेली असते आणि एकदम तावातावात येते आणि आदित्यला जणू काही त्याचा मारणारच पण त्याच वेळेला मुक्ता आता जवळ येते। मुक्ता येते आणि खबरदार सावनी। इकडे सागर आदित्यला आपल्या बाजूने धरून ठेवतो आणि आता सावनीला चांगलाच फटकारतो। त्यावर ती मुक्ता सांगते आदी बाळा जा तू बाहेर जा, इकडे मी तुला भेटायला नंतर येते, तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे ती त्याला बाहेर जायला सांगते। ज्या वेळेला ती बाहेर जायला सांगते त्याच वेळेला इकडे आता सावनी म्हणते मुक्ता काय घाणेरडा डाव खेळलास तू,
का माझ्या आधीला माझ्यापासून लांब केलंस तू असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये मुक्ता म्हणते मी आदित्यला लांब केलं? अगं खोटारडे, तू जितका खोटेपणा करतेस ना तो खोटेपणा आदित्यने ओळखलाय. तुला काय वाटतं लहान मुलांना आपल्यावरती खरं प्रेम कोण करतं या गोष्टी कळत नाहीत का? तुला वाटत असेल ग की तू या सगळ्यामध्ये काहीही करून त्याला आपल्या बाजूने घेशील, पण आदित्य सज्ञा नाही. त्याला कळतंय की कोण कसं वागतं कोण कसं वागतं ते. आणि आता तोंडावरती कोण आपटले? तू आपटलेस ना. यावरती मुक्ता म्हणते हे बघ, तू माझ्या मुलांच्या आणि माझ्यामध्ये पडू नकोस. यावरती मुक्ता सांगते खरं तर मला या सगळ्यामध्ये आता अजिबात दोघांच्या मध्ये पडायचं नाहीये, पण तू या सगळ्यामध्ये धावून आलीस त्याच्या अंगावरती आणि त्यामुळे मला मध्ये पडावं लागलं असं म्हणत आता इकडे मुक्ता सांगते तू कितीही काही केलंस ना तरी सुद्धा पुन्हा कधीही तो या सगळ्यामध्ये तुझ्याकडे येणार सुद्धा नाहीये याची मला खात्री आहे. यावरती इंद्रा म्हणते तुला माहिती आहे का काय घडलं ते? अगं तुझा व्हिडिओ शूट केला होता मिहिरने. तू आणि हर्ष जेव्हा बोलत होतात ना तेव्हा मिहिरने किचन मधून तो व्हिडिओ शूट केला आणि तोच आम्ही आदित्यला दाखवलाय आणि त्यामुळे त्याला समजलंय की त्याची मम्मा किती खोटारडी आहे आणि त्याचा कसा वापर करून घेते आणि म्हणून त्याने हा निर्णय घेतलाय. कसा वाटला डाव? असं म्हणत इंद्राने सगळं गुपित फोडून टाकलेलं असतं आणि सावनीला आत्ता समजतं की म्हणून आदित्यने आपलं नाव घेतलेलं नाहीये. त्यानंतर खुश झालेला आदित्य, सागर सगळेजण नाचत नाचत बाहेर येतात. सागरला तर आपल्या मुलाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं असतं. सागर खूप खुश असतो, इंद्रा खुश असते, मुक्ता खुश असते आणि खऱ्या अर्थाने आता सागरचं कुटुंब पण पूर्ण झालेलं असतं. मग आता इंद्रा स्वातीला फोन करते आणि स्वाते आपला आदित्य घरी येतोय, आरतीची तयारी करून ठेव. यावरती स्वाती म्हणते काय कस्टडी मिळाली? स्वाती खुश होते आणि आता आरतीची तयारी करायला, औक्षण करण्यासाठी तयारी करायला लागते. सागरला तर आपल्या मुलाच्या बाबतीत इतका आनंद झाला असतो, फायनली आता आपल्यासोबत आपला मुलगा राहणार हा आनंद त्याचा गगनात मावेनासा होतो. मग आई एकविरेचा नवस पूर्ण करण्यासाठी छानपैकी टोपलं सजवलं जातं. मुक्ता म्हणते हे काय आहे? यावरती स्वाती म्हणते कोळ्यांची पद्धत आहे ही. कोळ्यांच्या मध्ये ज्या वेळेला बाळ जन्माला येतं किंवा आई वडिलांना बाळाचं ज्या वेळेला हे मिळतं त्यावेळेला असं टोपली बनवून त्याला एकविरा आईच्या दर्शनाला नेलं जातं. म्हणून दारातच त्याचं औक्षण करून फुलांच्या टोकरीमध्ये आदित्यला बसवून आई एकविरेच्या दर्शनाला म्हणजे घरातल्या देवासमोर आणलं जातं. इकडे आता हर्ष सांगतो सावनी तुझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे आणि ते म्हणजे मुलांना किडनॅप करणं. किडनॅप कर, त्यांचे पासपोर्ट घे आणि ताबडतोब तू बाहेर निघून जा, मी बाकी सगळी व्यवस्था करतो असं म्हणत आता इकडे मुलांना घेऊन बाहेर जाण्यासाठी हर्ष आता इकडे सांगत असतो तो म्हणजे सावनीला. सावनी आता पासपोर्ट नेण्यासाठी चोरण्यासाठी कोळी कुटुंबात आल्यावरती मुक्ता तिला कशी रंगे हात पकडणार आणि या सगळ्यामध्ये हा सुद्धा प्लॅन कसा फ्लॉप होणार हे येणाऱ्या भागातच कळणार.